नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मी सत्यनारायण चौरे. नुकतीच तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात डिपार्टमेंटल CDPO या परीक्षेसाठी 258 जागा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि त्याची परीक्षा योजना या नोव्हेंबरच्या 3 तारखेला आलेली आहे. त्याच्यामध्ये जो आपला अभ्यासक्रम आहे, ह्या अभ्यासक्रमामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोन्ही पेपरमध्ये मिळून तुम्हाला जे काही वेटेज आहे 100 प्रश्नांचं, तर याच्यामध्ये पेपर 1 मध्ये 5वा पॉईंट म्हणजेच त्याच्यामध्ये जे कायदे दिले आहेत त्याच्यामधला हा भाग आहे की माहितीचा अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम आणि इतर जे काही तत्सम कायदे दिले सगळे आपले. अर्थात हा 200 प्रश्नांपैकी जवळपास पहिल्या पेपरमध्ये 25 प्रश्न आणि सेकंड पेपर जो आहे तो सेकंड पेपर पूर्णपणे कायद्यावर आधारित आहे. ICDS सहित कायदे सर्व. हा एकंदरीत तुमचा गेम चेंजर ठरणारा भाग आहे. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 70% सिलेबस हा कायद्याशी रिलेटेड आहे आणि त्याच्यातलाच एक भाग असणारा पेपर 1 मध्ये जो आपला माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम आहेत, तर त्याच्यावर 5-5 प्रश्नांचं वेटेज सहज येऊ शकतं आणि त्याच कायद्यांबद्दल आपल्याला आज या सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत आता RTI आणि RTS हे बऱ्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना त्याचं हे आहे, प्रश्न आहेत, म्हणजे सिलेबस आहे, तर ते बऱ्याच परीक्षांना विचारले गेलेत. तर आतापर्यंत या कायद्यावर कसे प्रश्न विचारलेत, कसे विचारले जाऊ शकतात, त्या कायद्याचं स्वरूप काय आहे, ही बेसिकली माहिती आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. लक्ष देऊन सेशन ऐका, शेवटपर्यंत सेशन करा. आणि दुसरी गोष्ट, हे जी डिपार्टमेंटल CDPOची एक्झाम आहे या संदर्भात उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे. हा कंप्लीट कोर्स, याचा अर्थ असा की तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 200 मार्कांचा हा परिपूर्ण कोर्स असणार आहे. म्हणजे प्रत्येक घटक तुम्हाला, प्रत्येक कायदा संपूर्ण परिपूर्ण व्यवस्थित शिकवला जाणार आहे. आता सर्व बऱ्याच ठिकाणी ते बॅचेस लॉन्च होतील, कोर्स लॉन्च होतील, परंतु सेकंड पेपरमधला जो भाग आहे तो घेण्यासाठी खूप कमी माणसं असतात. त्यामुळे परिपूर्ण कोर्स मिळेलच नाही असं नाही, पण इथं हा कोर्स आपला परिपूर्ण असणार आणि प्रत्येक विषय हा अगदी परिपूर्ण. कारण मी स्वतः या डिपार्टमेंटच्या सर्व एक्झामला कायदे शिकवतो, त्यामुळे हा भाग आपला हक्कच आहे आणि याच्यामध्ये आपण परिपूर्ण देऊ शकतो. आता हे पाहत असताना या सेशनमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे 2 कायदे आपल्या इथं सविस्तर पाहिजेत. आता या कायद्याच्या बाबतीत मी सुरुवातीला तुम्हाला RTIचं सांगतो. हे जे RTI आहे, RTI म्हणतो आपण याला, किंवा याचं नाव काय, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहितीचा किंवा माहिती अधिकार अधिनियम, माहिती अधिकार कायदा 2005. ठीक आहे, माहिती अधिकार कायदा 2005. या कायदा जो आहे, हा कायद्याचा उगम झाला एक राजस्थानमधली संघटना होती. त्या संघटनेने त्यांच्या बाबतीमध्ये, अर्थात कामगार संघटना, आणि त्याने सार्वजनिक माहिती मागितल्या संदर्भातचा खटला होता आणि त्या संदर्भात तो तिथं भारतामध्ये थोडासा उगम व्हायला सुरुवात झाली. परंतु ह्याचा उगम जो जरा झाला जागतिक स्तरावर, म्हटलं आपण याला जागतिक स्तरावर, तर इथं स्वीडन नावाचा देश आहे आणि या स्वीडन देशामध्ये या कायद्याचा काय झाला आहे, उगम झाला, इथं लक्षात ठेवायचं. आणि मग भारतामध्ये कोणतं राज्य आहे असं पहिलं तर भारतामध्ये 1997 साली तमिळनाडू राज्याने, ह्या तमिळनाडूमध्ये हा कायदा अस्तित्वात आला आहे. तमिळनाडू म्हणजेच काय, भारतात पहिलं राज्य कोणतं, तमिळनाडू. आणि याच वर्षी 1997लाच काय झालं होतं, दुसरं राज्य म्हणून इथं गोवा या राज्यानं काय केलं, याला माहिती अधिकार कायदा लागू केला होता आपल्या स्थानिक स्तरावर, राज्य स्तरावर. आणि हे कायदा असतात आणण्याचं कारणच मुळात असं होतं की शासनाच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणणे, शासकीय वर्गाला आपल्या कामासंदर्भात जाब विचारणे, विशिष्ट, आणि ते जाब फक्त विचारायच नाही तर तो विशिष्ट वेळेमध्ये तुम्ही माहिती मिळवून घेणे, सोबतच तुम्हाला शासनाच्याकडे आपण जे काही कार्यवाही चालते ही पारदर्शकपणे चालते का, प्रत्येक बाबतीमध्ये अगदी सविस्तररित्या तुम्हाला हे जनतेला, कारण शासन हे जनतेचं आहे, आपण गणराज्य आहोत आणि लोकांचं राज्य आहे, याच्यामध्ये लोकांना आपल्या पैशातून झालेला जो काही सार्वजनिक खर्च आहे तो जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळं या कायद्याचा उगम झालेला आहे. या कायद्यामध्ये जर आपण पाहायचं म्हटलं, एकंदरीत ह्या 2005च्या कायद्याचं स्वरूप जर पाहायचं म्हटलं तर एकंदरीत हा कायदा आहे बघा 31 कलमांचा. 31 कलमे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे 31 तरतुदी आहेत आणि ही 31 कलमं 6 भागांमध्ये विभाजित करण्यात आलेली आहेत. ठीक आहे, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारे 6 भाग आहेत आणि 31 कलमांचा हा कायदा. ह्या कायद्याला सुरुवातीला हा कायदा 15 जून 2005 या तारखेला लागू झाला. म्हणजे 15 जून 2005ला अस्तित्वात आला आणि अस्तित्वात येऊन काही तरतुदी, म्हणजे कसं की कलम 4 चा उपकलम 1, कलम 5 चा उपकलम 1,
ठीक आहे, कलम 12-13 सोबतच कलम 15-16 ही जी कलम आहेत, सोबत आपलं 23, 27, 28 नंबरची ही जी कलम आहेत, ही कलम याच तारखेला लागू झाली. परंतु याच्यामध्ये काही विशिष्ट बंधनं टाकली होती, अबंधने, म्हणजे कलम 4 प्रमाणे या कायद्यात काही अबंधन टाकले होते. सार्वजनिक संस्था या जी विभाग आहेत या विंच्यावर त्यांना 100 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून 120व्या दिवशी संपूर्ण कायदा लागू करायचा होता. म्हणजेच त्या 100 दिवसाचा टाइम पिरियडमध्ये संपूर्ण यंत्रणा रेडी करायची होती. त्यासाठी इथून पुढे अधिक 120 दिवस दिले आणि हे 120 दिवस म्हणजेच तारीख आली 12 ऑक्टोबर 2005 आणि या 12 ऑक्टोबर 2005च्या तारखेला हा कायदा काय झाला, परिपूर्ण लागू झाला किंवा पूर्णपणे लागू झाला, पूर्णपणे लागू करण्यात आला हा कायदा. ठीक आहे, ही तारीख आपल्याला माहिती असली पाहिजे. 12 ऑक्टोबर 2005ची 15 जानेवारीला हा कायदा अस्तित्वात आला ही माहीत पाहिजे. सोबतच इथं याच्यामध्ये या कायद्यामध्ये 31 कलम आणि 6 विभाग आहेत. याचं राज्यामध्ये सुरुवात जर तमिळनाडूपासून झाली ती 1997ला आणि सोबत त्यानंतर गोवा, त्यानंतर कर्नाटक अशी राज्य आहेत ना, ही अस्तित्वात आला कायदा. पण त्याचा उगम कुठं सापडतो, तर याचा उगम सापडतो स्वीडन या देशामध्ये, हे लक्षात ठेवायचं. आता या कायद्यावर कशा पद्धतीने प्रश्न आलेत ते आपल्या इथं सविस्तर जाणून घेऊयात. सोबत आपण ते प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा करूयात. पहिला प्रश्न याच्यावर आहे, आता हे वेगवेगळ्या एक्झाम्सला एमपीएससी आलेले प्रश्न आहेत, आपण इथं विश्लेषणासाठी घेतलेत. 2005चा अधिनियम कोणत्या दृष्टीने गरजेचा आहे, म्हणजे हा कायदा आवश्यक का आहे असा आपला प्रश्न विचारला होता. लोकशाहीमध्ये माहितगार नागरिक निर्माण करणे, हो, पॉझिटिव्ह कमेंट्स आहे. माहितीची पारदर्शकता आणून कार्यशील लोकशाही बनवण्यासाठी, अगदी बरोबर आहे. भ्रष्टाचाराला आळा घालून राज्य त्यांच्या यंत्रणांना जनतेला जाब देण्यास उत्तरदायी ठरवण्यासाठी, अगदी बरोबर आहे. हे तिन्ही पॉईंट अगदी कसे ते बरोबर आहेत, म्हणजे ही उद्देश ठेवूनच हा कायदा अस्तित्वात आलता. म्हणजे आपलं उत्तर आहे वरील सर्वांसाठी 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार खालीलपैकी कोणते अधिकार राज्य माहिती आयोगाला विहित नसतात असे विचारले. म्हणजे राज्य माहिती आयोग असेल किंवा केंद्रीय माहिती आयोग असेल, यांना अधिकार दिलेत आणि ते अधिकार हे कोणते अधिकार तुम्हाला एक मुळात सांगतो. हे आयोगांना दिवाणी अधिकार असतात. हे जे आयोग आहेत ते दिवाणी अधिकार असतात, दिवाणी अधिकार. आणि हे अधिकार कशाने मिळतात, तर दिवाणी न्यायालय कायदा 1908, दिवाणी न्यायालय कायदा 1908चा आहे आणि या कायद्याचे अधिकार या कुणाला असतात, या आयोगांना असतात, लक्षात ठेवायचं. मग आपलं हेच आयोग का नाही, महिला आयोग, मानवी हक्क आयोग, माहिती अधिकार आयोग, लोकसेवा हक्क आयोग, बाल हक्क आयोग, हे जे आयोग असतात या सगळ्या आयोगांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. ठीक आहे, SC ST OBC सगळे कमिशन्स असतील, सगळ्यांना 1908च्या दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. मग याच्यामध्ये काय असतात, समन्स देणे, उपस्थित राहण्यास भाग पाडणे, वस्तू हजर करण्यास भाग पाडणे, त्यांचे वॉरंट काढणे उपस्थित राहण्यासाठी समन्स नेत नसतील तर, सोबतच चौकशी करणे, तपास करणे, साक्षी पुरावा नोंद घेणे, शपथेवर पुरावा घेणे, या प्रकारचे अधिकार सर्व अधिकार असतात. परंतु यांना अटक करण्याचा अधिकार नसतो. ते अटक करण्यास सांगू शकतात परंतु अटक करू शकत नाहीत. आपला प्रश्न विचारलाय, व्यक्ती समन्स काढू शकता, हो, उपस्थित राहण्यास भाग पाडू शकतात, अगदी बरोबर. कारण समन्स वस्तू हजर करण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी असतात. व्यक्तीला शपथपत्रावर पुरावा घेणे, आरोपीला अटक करणे हे अधिकार नसतात, हे अधिकार नसतो. त्यामुळं आपलं याचं उत्तर काय आहे, 3. ह्या 2चं उत्तर आहे (3). बघा प्रश्नांचं स्वरूप बघा, आपण प्रश्नांचं स्वरूप इथं पाहत आहोत, सोबत विश्लेषण करत आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती अधिकाऱ्याने मागितलेली माहिती ही पुढील किती वेळेत दिली पाहिजे, पुढील वेळेत दिली पाहिजे. आता सर्वसाधारणपणे बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये अधिकार, पण याचं उत्तर आहे 30 दिवस. ठीक आहे, काय असतं की सर्वसाधारणपणे 30 दिवस, सर्वसाधारणपणे 30 दिवस. जर ही माहिती, ठीक आहे, मानवी हक्क किंवा जीवितासंदर्भात असेल, जीवितासंबंधी असेल, तर इथं माहिती ही 48 तास, हे 48 तासचा टाइम पिरियड आहे, बरोबर आहे. जर थर्ड पार्टी असेल, तृतीय पक्ष, ज्याला आपण म्हणतो त्रयस्थ पक्ष म्हणू आपण त्याला, कलम 11 प्रमाणे त्रयस्थ पक्ष आहे याच्यामध्ये. त्रयस्थ पक्ष म्हणजे आता तुम्ही शासकीय सेवेत आहेत आणि मला तुमच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर, किंवा तुम्ही कोणती एखादी व्यक्ती असेल तुमच्याबद्दल मला जाणून घ्यायची माहिती आहे, तर मी तुमच्याकडे अर्ज करू शकतो, तुम्ही ज्या डिपार्टमेंटला तिथं, आणि तुमच्याकडे माहिती मागू शकतो. परंतु तुमच्याबद्दलची माहितीची का नाही, त्यासाठी काय प्रक्रिया ही कलम 11 मध्ये सांगितली याच कायद्याच्या.
इथं थर्ड पार्टी असते कलम 11 प्रमाणे, आणि याच्यामध्ये काय सांगितले, यांच्या बाबतीमध्ये माहितीचा अधिकार कुठे जातो, तर हे 40 दिवसात जातो किंवा 45 दिवसात जातो. हे कसं जातो मी तुम्हाला सांगतो पुढे. ठीक आहे. काही बाबतींमध्ये ही माहिती जी आहे कुठे जाते, 30 दिवस, 45 दिवस, 48 तास, या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती. परंतु सर्वसाधारणपणे काय आहे, 30 दिवसामध्ये इथं माहिती दिली पाहिजे. पुढे आलो आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 6(3) अन्वये अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे किती दिवसात अर्ज हस्तांतरित करणे भाग असते. आता लक्षात घ्यायला सांगतो मी तुम्हाला. इथं आलतो आपण, मी काय म्हटलं, त्रयस्थ पक्ष असेल किंवा 30 दिवस किंवा 45 दिवस, हा एक पॉईंट मांडला मी. इथं 40 दिवस किंवा 45, इथं सुद्धा मी 30 दिवस झालं. परंतु कधी कसं असतं, एक प्रक्रिया अशी असते की 30 दिवस अधिक 5 दिवस म्हणजे 30 किंवा 35 दिवस असा याचा अर्थ होतो. मग ही प्रक्रिया काय असते, तर 6(3) प्रमाणे म्हणजे 6 नुसार आपला अर्ज करायचा आहे, आणि तो अर्ज जिथं आपण केलाय, ज्या माहिती अधिकार कार्यालय केलाय, सहाय्यक जन माहिती अधिकाऱ्यांकडे केलाय, आणि त्या माहिती अधिकाऱ्याकडे आपली माहिती नसेल, जी आपण माहिती मागवली ती त्या प्राधिकरणाकडे नसेल, दुसऱ्या प्राधिकरणाकडे असेल, तर त्यावेळेस तो अर्ज त्या प्राधिकरणाने 5 दिवसामध्ये पुढे दिला पाहिजे दुसऱ्या प्राधिकरणाकडे. आणि त्यासाठी इथं 30 दिवसाचं बंधन तोडून 35 दिवसाचं बंधन तयार होतं. मग इथं काय सांगितलं की अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून, हे मिळाल्याच्या तारखेपासून महत्त्वाचं आहे, 5 दिवसांपेक्षा अधिक विलंबन नाही, म्हणजेच 5 दिवसाच्या आत हा अर्ज पुढे सर्क्युलेट करायचा असतो. म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणाकडे, कोणत्या अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हा अर्ज किती हस्तांतरित करणं आवश्यक असतं. मग इथं काय होतं माहिती आहे का, आता अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसापेक्षा 30 दिवस 45 सोडून देत. ठीक आहे, हे 5 दिवसांपेक्षा विलंबन नाही. म्हणजेच काय झालं, आता मी तुम्हाला इथे सांगतो, हे आहे पुणे, हे आहे मेन ऑफिस, समजा पोस्ट ऑफिसचं. ठीक आहे, याचा हा जिल्हा आहे, आणि ह्या जिल्ह्यामध्ये इथे एक विभागीय, इथे एक, आणि इथे एक असे अधिकारी आहेत. तर इथं मुख्य जनमाहिती अधिकारी असतात, जनमाहिती अधिकारी असतात, आणि या ठिकाणी सहाय्यक जनमाहिती अधिकारी असतात. जनमाहिती अधिकारी 5(2) नुसार 4, ठीक आहे, त्यांची नियुक्ती केली. सहाय्यक जनमाहिती अधिकारी सेम इथं सहाय्यक जनमाहिती अधिकारी असतात, इथे असतात, इथे असतात. मग जर समजा आता मी अर्ज केलाय, मग मला पुणे जिल्ह्यातल्या हेड ऑफिसला समजा पोस्ट ऑफिसकडे माहिती मागवायची, मी इथं राहतोय, आणि मी माहिती कुठं मागणार, मग इथं अर्ज करणार. इथं अर्ज करणार. आता नियम काय सांगतो, सर्वसाधारणपणे इथं अर्ज मिळाल्यापासून पुढे 30 दिवसामध्ये तुम्ही माहिती देणे, 30 दिवसात माहिती देणे, बरोबर आहे, अर्ज मिळाल्यापासून त्यांना. मग आता जर ही माहिती यांच्याकडे नसेल त्या विभागाकडे, तर यांनी हा अर्ज काय करायला लागतो, यांच्याकडे पाठवावा लागतो, मेन ऑफिसकडे जिथं आहे तिथं, म्हणजे दुसऱ्या कोणत्या ऑफिसकडे माहिती तिथं. मग इथं हे 5 दिवसाच्या आत पाठवावं लागतो. कमाल किती दिवस, 5 दिवस. म्हणजे समजा इथं तुमचा अर्ज आलाय, तुम्ही 30 दिवसात माहिती देणं बंधनकारक आहे. हा अर्ज इथून इकडे जर माहिती नसेल, तर दुसऱ्या अन्य प्राधिकरणाकडे माहिती असेल, तर त्या संदर्भात अर्ज ट्रान्सफर करताना, हस्तांतरण करताना 5 दिवसाचा कालावधी असतो. मग हा 5 दिवसाचा कालावधी मी याच्यामध्ये ॲड होतो. म्हणून 30 दिवस जनरली आहेत, ते सहाय्यक, हे 30 दिवस सर्वसाधारणपणे, असं लक्षात ठेवा, सर्वसाधारणपणे किती लागतात, 30 दिवस साधारणपणे. ठीक आहे, एक. आणि अन्य प्राधिकरणाकडे अर्ज असेल, अन्य प्राधिकरणाकडे असेल, प्राधिकरणाकडे, तर इथं किती असतं, 30 + 5 दिवस लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि जर थर्ड पार्टीचा असेल, समजा इथं थर्ड पार्टीचा संदर्भात माहिती असेल, तर 30 + 10 + 5. ठीक आहे. हा, मग यांच्याकडे माहिती मागवायची आहे, तर हे 5 दिवस, 30 अधिक हे 5 असे 35 दिवस लागतात. हा पार्ट लक्षात ठेवायचा. पुढे आलो आपण इथं, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नंतर कोणते कलम त्रयस्थ पक्ष माहिती संबंधित आहे. खूप मस्त प्रश्न आहे. त्रयस्थ पक्ष कलम 10, कलम 11, कलम 12 आणि कलम 13, हे 4 कलम आपल्या समोर दिलेत. आता याच्यात माहितीची पृथक्करणीयता म्हणतो आपण याला. पृथक्करणीयता म्हणजे काय असतं माहिती का, की जर समजा माझ्याकडे अर्ज आलाय माहितीसाठी, आणि माझ्याकडे माहिती जे तुम्ही मागवली त्याच्यापैकी अर्धीच माहिती असेल, तर ती सुटसुटीत करण्याचा अर्थ असतो. मग ती माझ्याकडे जेवढी माहिती आहे ती मी पुरवणार, आणि मी तिथे एक सांगणार की उर्वरित माहिती माझ्याकडे नाही, तुम्ही अन्य प्राधिकरणाकडे अर्ज करू शकता. म्हणून माझ्याकडची माहिती द्यायची आणि बाकीची माहिती तुम्ही तिकडे मागू शकता, असं मी अभिप्राय देणार. हे कलम 10 सांगतं. ठीक आहे. आपलं कलम आहे 13, हे 11 हे उत्तर आहे आपलं, थर्ड पार्टी त्रयस्थ पक्ष.
याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. 12, 13 आणि 14 ही कलम जी आहेत, इथं कलम 14 एक आहे, ही आहेत केंद्रीय माहिती आयोगाशी. ह्याचं आपल्याकडे प्रकरण 3 म्हणजे भाग 3 आणि त्याच्यामध्ये कलम दिलेत. ठीक आहे, आता याला थोडं साईडला ठेवा. आणि याच्या पुढे प्रकरण 4 आहे राज्य माहिती आयोगासंदर्भात, म्हणजेच 15, 16, 1700 कलम. ठीक आहे, याला साईडला ठेवलं आपण. कलम कोणतं आहे आपलं? 11. आता बघा, हे सार्वजनिक प्राधिकरण आहे, हे आहे प्राधिकरण, आणि हा वाय नावाचा व्यक्ती आहे, हा वाय नावाचा व्यक्ती आहे, आणि हा एक्स नावाचा व्यक्ती आहे. ठीक आहे, आता या एक्स नावाच्या व्यक्तीला, ह्या व्यक्तीला याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची, आणि हा व्यक्ती याच्याशी संबंधित या प्राधिकरणाकडे. मग हा इकडे अर्ज करणार, बरोबर आहे. हा अर्ज करणार, अर्ज केल्या माहिती देण्यात किती दिवसात देणं बंधनकारक आहे? 30 दिवसांमध्ये. आता याला कोणती माहिती पाहिजे? तुमच्या तिथे XYZ नावाची व्यक्ती या पदावर आहेत, त्यांच्याबद्दल मला अशी अशी माहिती पाहिजे, पेमेंट किती, काय, कसं काय वगैरे काही इतर पाहिजे असेल, वैयक्तिक माहिती असते. मग यांना अर्ज आला की यांनी काय करायचं असतं की हा अर्ज यांना इथं कळवायचा असतो. ठीक आहे, किती दिवसामध्ये यांना इथं कळवायचं असतं की इथून अर्ज आल्याच्या नंतर हे यांना कळवतात, आणि यांना कळल्याच्या नंतर यांनी काय केलं पाहिजे, ह्या 10 दिवसांमध्ये 10 दिवसात त्याला अभिप्राय दिला पाहिजे. 10 दिवसात अभिप्राय दिला पाहिजे. मला सांगा, आता लक्षात ठेवा, हे यांच्याकडे आला की यांनी विनाविलंब न करता 5 दिवसाच्या आत काय करायचं, हा अर्ज कुठं पाठवायचा? ह्या थर्ड पार्टीकडे. अर्ज थर्ड पार्टी म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती आली त्याच्याकडे, आणि यांना सांगायचं की तुम्ही तुमच्याबद्दल माहिती द्यावी की नाही हे आम्हाला कळवा. आणि यांनी इकडे यांना अर्ज दिल्यापासून पुढे 10 दिवसामध्ये ह्या थर्ड पार्टीने यांना माहिती देणं बंधनकारक असतं. काय माहितीची? हो, माझ्याबद्दल त्यांना माहिती द्या किंवा देऊ नका, जे काय असेल ते. या व्यक्तीनं काहीच रिप्लाय दिला नाही तर 10 दिवसानंतर असं गृहीत धरलं जातं की त्या व्यक्तीची संमती आहे, आणि मग ही व्यक्ती या व्यक्तीला प्राधिकरण यांना माहिती पुरवतं. आता बघा, हे यांना माहिती पुरवणार, बरोबर आहे. मग हे 30 दिवस अधिक हे 10 दिवस काय झाले? हे झाले 40 दिवस. ठीक आहे, मग कलम 11 प्रमाणे थर्ड पार्टीच्या संदर्भात, ह्या कलम 11 प्रमाणे थर्ड पार्टीच्या संदर्भात माहितीसाठी कालावधी किती लागणार आहे? 40 दिवस. पण अजून एक सांगतो मी तुम्हाला, आता हे प्राधिकरण आहे, आणि ह्या प्राधिकरणाचे काय आहे की इथे एक प्राधिकरण आहे, इथे एक आहे, हे यांचं हेड ऑफिस आहे. मग मी अर्ज केला, थर्ड पार्टीने अर्ज केला इथे, बरोबर आहे, यांच्याकडे माहिती नाही आहे, तर हे काय करणार? यांच्या ह्या विभागाकडे. मग हे 30 दिवस ह्यांनी 5 दिवसाच्या आत इकडे पाठवायचं असते. हे 5 दिवस किती झाले? 35 दिवस. ठीक आहे, म्हणजेच यांनी यांच्या मार्फत चाललेत हे 30 दिवस अधिक हे 5 थर्ड पार्टीकडे असल्यामुळे आपल्या हे प्राधिकरण अन्य प्राधिकरणाकडे पाठवायचा अर्ज म्हणून हे 5 दिवस एक्स्ट्रा लागले असतात, किती झाले? 35. आणि ही माहिती अन्य व्यक्ती संदर्भात थर्ड पार्टी संदर्भात आहे, तर हे 10 दिवस जे ह्यांना दिले असतात ना विचार करण्यासाठी, ते 10 दिवस ते ॲड होतात. अधिक झाले 10, म्हणजेच हे दिवस झाले 45. म्हणजे जर काय थर्ड पार्टी संदर्भात माहिती मागवली असेल तर 30 दिवस अधिक 10 दिवस असतात, आणि जर अन्य प्राधिकरणाकडे असेल तर 30 दिवस अधिक 5 दिवस असतात. आणि अन्य प्राधिकरणाकडे माहिती मागवली थर्ड पार्टी संदर्भात आहे तर तिथं 45 दिवसांचा कालावधी असा काउंट केला जातो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण पुढे आलो. 6वा प्रश्न आपला आपलं हे इथं संपलं. हे काय आपण थर्ड पार्टी संदर्भातलं 5 प्रश्नांचा आपण इथं भाग पाहिला. महाराष्ट्र लोकसेवा कायदा नियम 2015चे कोणते कलम अपील प्राधिकाऱ्याच्या नियुक्तीशी संबंधित आहे? प्रश्न कसा विचारलाय? खूप छान विचारलाय. बघा, आता 4 कलम मी तुम्हाला सांगतो, हा कायद्याचं स्वरूप तुम्हाला सांगतात. बघा, हे जे कलम आहे 7 नंबर, हे संस्कृती विकसित करण्यासंदर्भात आहे. तंत्रज्ञानाचा वापर सांगितलं. काय म्हणायचं? तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही या तुमच्या लोकसेवा देण्याच्या संदर्भात तंत्रज्ञानाचा वापर करा, टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासंदर्भात हे प्रोत्साहन देण्यासंदर्भात आहे. हे कलम 8 आहे का? हे ते काय आहे माहिती का? तर अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती. प्राधिकारी याच्यामध्ये अ आणि ब असे 2 कलम आहेत, 1 आणि 2. म्हणजे अपील प्राधिकारी आणि प्रथम अपील आणि द्वितीय अपील अधिकारी असे.
ह्यानंतर 9 आहे हे अपील करण्यासंदर्भात आहे, हे सांगतं अपील करा. आणि 10 सांगतं शास्ती किंवा दंड. ही अशी 4 कलम आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे अपील असतात, एक प्रथम वर्ग, दुसरं 2 आणि थर्ड अपील असतं आयोगाकडे. 3 अपील असतात, पहिला अपील, दुसरा अपील आणि आयोगाकडचं अपील, तिसरं अपील, 3 अपील असतात. यानुसार जे पदानिर्देशन अधिकारी नियुक्त केला जातो, कोणता अधिकारी? प्राधिकारी, अपील प्राधिकारी. प्राधिकारी हा 8.1 प्रमाणे की गट ब दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी असतो. आणि याच्यावर जे असतो ना, याच्यावरही अपील, द्वितीय अपील अधिकारी, हे झाला प्रथम अपील अधिकारी. ठीक आहे. आणि याच्यानंतर जे द्वितीय अपील अधिकारी असतात, ते द्वितीय अपील अधिकारी काय असतं, याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे असतात. कसे असतात ते? प्रथम अपील अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे असतात द्वितीय अपील अधिकारी. ठीक आहे, वरिष्ठ दर्जा. हे कलम आहे 8चं. कलम 9 आहे अपील करण्यासंदर्भात माहिती देतं. मग अपील कुठं करायची? तर बघा, पदनिर्देशन अधिकारी असतो पहिला, आपण ज्याच्याकडे माहिती मागवली, ते आपलं सर्व्हिस मागितली, सेवा मागण्यासंदर्भात पदनिर्देशन अधिकारी. ठीक आहे, अधिकारी. याच्यावर अपील असतं प्रथम अपील अधिकाऱ्याकडे. किती दिवसामध्ये? तुमचा अर्ज फेटाळल्यापासून पुढे 30 दिवस किंवा अर्ज नाकारल्यापासून पुढे 30 दिवसामध्ये. किती? 30 दिवस. आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये किती असतं? 90 दिवस. बरं, या प्रथम अपील अधिकाऱ्याने तुमचं अपील फेटाळलं किंवा नाकारलं, ठीक आहे, तर पुन्हा तुम्ही म्हणजे 30 किंवा 90 दिवस इथे तुम्ही 30 दिवस ह्या पदनिर्देशन अधिकारी आपला सेवा नाही दिली तर 30 दिवसात किंवा अपवादात्मक परिस्थितीत 90 दिवस. बरं, प्रथम अपील अधिकाऱ्याने तुमचा काय केलं, एकतर ह्याला सेवा द्या म्हणून सांगतील किंवा अपील नाकारतील. अपील नाकारलं तर तिथून पुढे 30 दिवसात किंवा 90 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं असतं, इकडे जायचं असतं, इथं द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अपील करायचं असतं. आणि या द्वितीय अपील अधिकाऱ्याच्या वरी अधिक काय असतं, तर इथं असतो आयोग. आणि ह्या आयोगाकडे अपील केलं जातं पुन्हा 18 प्रमाणे पुढे वर आहे सांगितलं आपलं पुढे. ठीक आहे. आणि हे 10 सांगते शास्ती किती सांगितली या कायद्यानुसार? बघा, 500 रुपये किमान ते 5000 रुपयापर्यंत ही शास्ती असते, दंड असतो. कुणाला? ह्या प्रथम अपील अधिकाऱ्यावर किंवा पदनिर्देशन, याच्यावरही दंड लावला जाऊ शकतो, याच्यावर लावला जाऊ शकतो. बरं, ठीक आहे. पदनिर्देशन अधिकारी कोण लावतो? प्रथम अपील अधिकारी. आणि द्वितीय अपील अधिकारी या प्रथम अपील अधिकारी लावू शकतो. ही दंड लावण्याची प्रक्रिया असते. दंड 500 ते 5000. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण माहिती अधिकार अधिनियमामध्ये, तर 250 रुपये प्रतिदिन ते कमाल 25,000 आहे. ठीक आहे. इथं 500 ते 5000 रुपयापर्यंत दंड लावला तो कलम 10 प्रमाणे. आणि माहिती अधिकारामध्ये कलम 20 प्रमाणे दंड आहे. इथं 9 प्रमाणे अपील आहे, तिथं 19 प्रमाणे अपील आहे. हा कंपॅरिझन थोडंसं. आता हा कायद्याचा आपण पहिला प्रश्न बघितला, पण हे कायद्याबद्दल आपण नाही जाणून घेतलं. बघा, माहितीसाठी हे झालं आपलं, हे लोकसेवेसाठी. आता हे कायदा आहे लोकसेवा वेळेत मिळण्यासाठी. म्हणजे याला काय म्हणायचं? नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्यासाठी, लोकसेवा मिळवण्याचा आहे. आणि यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. आता समजा तुम्हाला पॅन कार्ड मागवायचे, CVC कार्ड मागवायचे, तुम्ही आज अप्लाय केले की तुम्हाला 30 दिवसात ती सर्व्हिस मिळाली पाहिजे, हा याचा उद्देश. सगळ्या प्रकारची सेवा. मग हा कायदा असतात कधी आला याच्यामध्ये? तर बघा, 2006 ला एक कायदा होता. हा कायदा महाराष्ट्र सरकारनं, म्हणजे महाराष्ट्र 1 नंबरचं राज्य होतं, हे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं असतं की हा लोकसेवा संदर्भातला कायदा आणला होता 2006 ला. पण परिपूर्ण कायदा नव्हता आणि देशस्तरावर कायदा नव्हता. मग काय झालं, देशस्तरावर कायदा असतात आले 2010-11 पासून. पहिलं मध्य प्रदेश, दिल्ली या जम्मू काश्मीर या राज्यांनी असतात आणले कायदे. पण असे कायदे प्रत्येक राज्यामध्ये नव्हते. मग कायदे यायला चालू झाले. आता हे राज्यस्तरावरचा कायदा, हा स्थानिक कायदा आणि विशेष कायदा, जो माहितीचा अधिकार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. ठीक आहे. कोणत्या याचं कायद्याचं नाव काय? महाराष्ट्र लोकसेवा
हक्क अधिनियम कायदा काय अधिनियम, आणि हा कायदा कायचा आहे 2015चा. ठीक आहे. आता हा शासन महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे आणि महाराष्ट्र सरकार किती आहे, ठीक आहे 6 ला नव्हता, पण हा परिपूर्ण कायदा आला का नाही. हा कायदा कधी आला मग 2015ला. कधी 28 एप्रिल 2015 या तारखेला हा कायदा अध्यादेश काढला. राज्यपालांनी काय काढला, अध्यादेश. राज्यपालांद्वारे अध्यादेश आला आणि अध्यादेशाद्वारे हे कायदा काढला. अध्यादेश कोणत्या कलमाने काढतात, घटना कलम 213 प्रमाणे अध्यादेश काढतात. हे लक्षात ठेवायचे. घटनेचा कलम 213 प्रमाणे आदेश काढण्याचा अधिकार राष्ट्रपती राज्यपालांना असतो. 123 नुसार राष्ट्रपती काढतात. आता हा कायदा अध्यादेश आला, लागू झाला, म्हणजेच काय झाला या तारखेला हा कायदा लागू झाला. याच्यानंतर काय केलं पुन्हा, तर 15 जुलै 2015ला विधानसभेत या बाबतीमध्ये काय झालं, विधेयक मांडलं गेलं. विधेयक, ठीक आहे, आणि याला मंजुरी मिळाली 19 ऑगस्ट 2015ला. ठीक आहे. म्हणजे ही कायदेशीर प्रक्रिया कधी पार पडली, नंतर. कारण आधी राज्यपालांच्या अध्यादेशाद्वारे हा कायदा असत आला होता. आणि या कायद्यामध्ये एकंदरीत याचं स्वरूप जर पाहायचं म्हटलं तर हा 30 कलमे आहेत या कायद्यामध्ये. 30 कलमे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. 30 कलमांचा हा कायदा आहे. मग याच्यामध्ये ज्या काही तरतुदी केल्यात ह्या लोकसेवा देण्यासंदर्भात. नियत म्हणजे ठरलेल्या वेळेमध्ये लोकसेवा देणे, लोकसेवामध्ये देत असताना पारदर्शक असणे, माफक फी आकारणे, ह्या सर्व प्रकारचे जे नियम आहेत, हे सर्व प्रकारचे नियम आणि तरतुदी इथं करण्यात आलेत. हे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे आलो आपण. पुढचा प्रश्न बघा, लोकसेवा कायदे कोणत्या कलमाद्वारे मुख्य आयुक्तांचा पदावधी व सेवाक्षेत्र ठरवले आहेत. आता हा राज्य स्तरावरचा कायदा आहे. केंद्रीय स्तरावरचा कायदा तर माहिती अधिकार त्याच्यामध्ये 12, 13, 14 आणि 15, 16, 17 असं होतं. म्हणजे माहिती अधिकारामध्ये काय होतं, केंद्रीय आयोग 12, 13, 14. म्हणजे बघा, प्रकरण 3 माहिती अधिकारचं आणि प्रकरण 4 हे होतं राष्ट्रीय केंद्रीय लोकसेवा आयोगासंदर्भात, लोकसेवा माहिती अधिकारासंदर्भात, आणि हे होतं राज्य माहिती अधिकारासंदर्भात. इथं होतं कलम 12, 13 आणि 14. तसं इथं होतं काय, कलम 15, 16 आणि 17. आणि याच्यामध्येच बदल झाला 2019ला. ठीक आहे, हा प्रक्रिया. पण इथं काय, आता फक्त राज्यस्तरावर असल्या कारणामुळे याच्यामध्ये काय झालंय की 13, 14 आणि 15 असे 3 कलम असतात आले याच्यामध्ये. हे 3 कलम आहेत. आणि याच्यामध्ये काय सांगितलं, पहिल्यामध्ये आयोग घटित करणे म्हणजेच काय, स्थापना, आयोगाची स्थापना करणे आणि सदस्यांची नियुक्ती करणे, स्थापना रचना असं म्हणतो मी आपण. ठीक आहे. 14 काय सांगते, इथं सांगितलं सेवा शर्ती. सेवा शर्ती काय असतील त्यांच्या. आणि इथं 15 मध्ये सांगितलं पदावरून दूर करणे. हे पदावधी, सेवा शर्ती आणि पदावधी. पदावधी म्हणजे कालावधी काय असेल तुमचा. आणि इथं सांगितलं पदावरून दूर करणे म्हणजेच काढून टाकणे. पदावरून दूर करणे या स्वरूपाची तरतूद इथं करण्यात आली. किती, या 13, 14 आणि 15 मध्ये. आपलं विचारलं काय, आयुक्तांचा पदावधी आणि सेवा शर्ती कुठं आहेत. ठीक आहे, कोणत्या कलमामध्ये आहेत. तर ह्या पदावधी आणि सेवा शर्ती कोणत्या कलमामध्ये आहेत, 14 नंबर म्हणजे 3 नंबरचं आपलं उत्तर याचं. 7 ला 3. ठीक आहे. 12 काय आहे, स्थापना रचना. कालावधी काय आपलं 13 मध्ये काय, सॉरी 13 मध्ये 12 मध्ये पदनिरीक्षण अधिकाऱ्यावर शास्ती निरीक्षण करणे. 12 मध्ये सांगितलंय पदनिरीक्षण अधिकारी आहेत त्यांच्यावर शास्तीची संदर्भात तरतूद करणे म्हणजेच त्यांची शास्ती वसुलीची पद्धत ते सांगितलंय. 13 मध्ये हा आयोगाची स्थापना सांगितली आहे. ठीक आहे, इथं पदावधी सेवा शर्ती. आणि 15 मध्ये पदावरून दूर करणे, पदावरून काढणे या संदर्भात आहे. ठीक आहे, हे 3. मग आपल्याला विचारलंय कलम 14. ठीक आहे, चला पुढे विचारलंय आपल्याकडे महाराष्ट्र लोकसेवा कायद्याअंतर्गत मुख्य आयुक्तांना काढून टाकण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात केली आहे. बघा, हे अध्यक्ष सदस्य सगळ्यांना पदावरून काढणे या संदर्भात आहे. आता मी पुढे सांगते. तर कोणतं कलम आहे आपलं, हे 15 नंबरचं आपलं याचं उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे का काढायचं, तर लक्षात ठेवायचं काढण्याची पद्धत सांगितली आहे की आपल्याकडे काय आहे, एक मुख्य सेवा आयुक्त आहेत, लोकसेवा आयुक्त. ठीक आहे. आणि यांच्या अंडर काय येतं, तर मुंबई शहर आणि उपनगर. ठीक आहे. तसंच
प्रत्येक विभागासाठी एक आयुक्त आहेत, प्रत्येक विभागाला एक आयुक्त आहेत. मग कोकण एक, ठाणे विभागाचं एक, नाशिक विभाग एक, नागपूर, अमरावती, पुणे आणि संभाजीनगर अशा ह्या 6 विभागासाठी 6 आयुक्त म्हणजे यांची अशी रचना आहे. आणि मुंबई शहर उपनगर मेन मुख्य आयुक्ताच्याच अंडर आहेत ते. यांचा जो कालावधी सांगितला आहे तो 5 वर्ष वयाची किंवा 65 वर्षापर्यंत सांगितलं आहे. म्हणजे ते तर नियुक्तीपासून 5 वर्ष राहतील किंवा 65 वर्ष ते पदावर राहतील वयाचे. पदावरून दूर करण्याची पद्धत त्यांना सांगितली. पण पदावर दूर करताना काय असतं की राज्यपालांनी बघा पदावरून दूर करताना समजा विधानसभेच्या सदस्यांनी म्हणजे विधानसभेनं विधिमंडळाने त्यांना तसा ठराव करून दिला तर राज्यपालाकडं, तर राज्यपाल काय करतात तर त्या राज्यपालांनी तो ठराव म्हणजे तो अभिप्राय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे दिला पाहिजे. मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की काढा तरच काढतात राज्यपाल, अन्यथा नाही काढत. म्हणजे या पदाला संरक्षण दिलं आहे. याच्यासाठी यांना पदावरून दूर करण्यासाठी मान्यता कोणाची लागते तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 19 आता याच्यामध्ये 22, 19 जवळपास 30 कलमांचा कायदा आहे. हा जो भाग पाहिला आपण हा पदावधी सेवा संदर्भात आहे. महाराष्ट्र लोकसेवा कायदा 2015 कोणत्या तारखेस अंमलात आला? 15 ऑगस्ट 15, 28 ऑगस्ट 15, 21 ऑगस्ट 15, 28 एप्रिल 15, 4 तारखा आहेत. इथं या, इथं आपण काय सांगितलं होतं 15 जुलैला विधेयक मंजूर झालं आणि 19 ऑगस्टला हा कायद्याची मंजुरी मिळाली. ठीक आहे. ही काय म्हणतो आपण याला मंजुरी किंवा पारित. पण हा कायदा 2015 साली 28 एप्रिल 2015ला कधी 28 एप्रिल 2015ला राज्यपालांच्या आदेशाद्वारे हे लागू झाला आहे. अध्यादेश कोणता आहे? कलम 200 राज्यघटना कलम 213 नुसार हा अध्यादेश काढला जातो आणि त्यानुसार हे लागू झाला आहे. मग आपलं उत्तर काय येतं? 4 नंबरचा पर्याय. लक्षात ठेवायचं. हे तारखा जी बाकीचे आहेत उगा द्यायच्या म्हणून दिलेल्या आहेत. 9चं उत्तर काय आहे? 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे. चला आता हा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये केलेला अर्ज फेटाळल्यास अथवा सेवा प्रदान करण्यात विलंब झाल्यास अर्जदार प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो. प्रथम अपील अधिकारी हे पदनिरीक्षण अधिकाऱ्याचे वरिष्ठ असतात. गट ब दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी असतात. गट ब अधिकाऱ्यापेक्षा समकक्ष दर्जाचे असतात. वरीलपैकी सर्व. तर आपण मी सांगितलं काय तुम्हाला की 8चा उपकलम 1 आणि 8चा उपकलम 2 आहे. याच्यामध्ये जी अलीकडे प्रथम अधिकारी आहे सांगितलं प्रथम अपील अधिकारी आणि इथं सांगितलं काय द्वितीय अपील अधिकारी. ठीक आहे. हे सांगितलं मी. आणि हे प्रथम अपील अधिकारी जे असतात हे प्रथम म्हणजेच काय हे बघा प्रथम अपील अधिकारी कसे असतात हे तर गट ब दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी असतात. आणि हे जे असतात हे यांच्यापेक्षा वरिष्ठ असतात म्हणजे प्रथमपेक्षा वरिष्ठ हे असतात. आता मी इथं काय सांगितलं होतं तुम्हाला इथं आलतो आपण बघा पदनिरीक्षण अधिकारी असतात त्याच्या अपील करायचं प्रथम अपील अधिकाऱ्याकडे. प्रथम अपील अधिकारी काय असतं ह्या कलम 8A प्रमाणे असतात. गट ब दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी असतात आणि प्रथम अपील अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी कोण असतात? द्वितीय अपील अधिकारी ज्यांची नियुक्ती 8.2 प्रमाणे होते. हे लक्षात ठेवायचं पॉईंट हे इथं पाहिला होता आपण. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय आहे तर आपलं उत्तर आहे गट ब दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले अधिकारी असतात कलम 8.1 प्रमाणे. कलम 8.1 प्रमाणे. आणि हे कलम 8.2 प्रमाणे कोण असतं हे द्वितीय अपील अधिकारी काय असतात प्रथम अपील अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ असतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. हे आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. शेवटी आपण काय पाहिलं तर या दोन्ही कायद्याचं स्वरूप कसं आहे हे कायद्याचे प्रश्न कसे विचारले जातात आतापर्यंत कसे विचारले प्रश्न आहेत तर हे आपण या सेशनमध्ये पाहिलं. आपण सर्व कायदे अगदी सविस्तररित्या शिकून हे कायदे अजून खूप डीपमध्ये शिकायचं आपल्याला आणि ट्रिकनं शिकायच्यात. सविस्तर अगदी शिकून आपल्याला या सगळ्या कायद्यावर आलेले प्रश्न कसे आहेत प्रश्न कसे येऊ शकतात. आता आपल्याकडे ASO परीक्षा होते सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालयातली डिपार्टमेंटल एक्साईजची परीक्षा झाली आहे. तर या परीक्षांना हे तुमचे कायदे आहेत म्हणजे सेवा पुस्तिका नियम असेल रजा नियम असेल त्या तुमचा हा जो काही सेवा प्रवेश नियमाचा भत्ता नियम हे या संदर्भात जे काही कायदे आहेत हे सर्व कायदे आपल्याला आहेत आणि त्या कायद्याचा आपण प्रत्येक घटकाचा अगदी सविस्तररित्या आपल्याला अभ्यास त्यामध्ये करायचा आहे. PYQ स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला ते प्रश्नसुद्धा पाहिजेत आणि आपण त्याच्यामध्ये टेस्टसुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही नक्कीच जॉईन होऊ शकता. उत्कर्ष ॲप आहे डाउनलोड करून घ्या किंवा काय अडचण आली तर 9793
924141 या नंबरवर संपर्क करा. बॅच स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे. तर आपण या सेशनला इथंच थांबूयात. भेटू नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.